2 मीडियम साईजचे कांदा आहेत, 1 बटाटा आहे छोटा, टोमॅटो 1 घेतलेला आहे, मटर घेतलेला आहे, घेतलेला आहे आणि काजू घेतलेले आहेत आणि पनीर घेतलेलं आहे. पनीर आता ह्यामध्ये नाही आहे, ॲक्च्युली फ्रीझरमध्ये होतं, तर त्यामुळे थोड्याशा कोमट पाण्यामध्ये मी त्याला ठेवलेलं आहे. त्यामुळे ते थोडंसं सॉफ्ट होईल, जेणेकरून आपल्याला भाजी करताना लगेच आपल्याला मिळून जाईल. सो त्यासाठी थोड्याशा कोमट पाण्यामध्ये मी घालून ठेवलेलं आहे. हे सगळं घरचं साहित्य जे काही घरात होतं, तर त्याच्यानेच आपल्याला बनवायचं मी प्रयत्न करते. जर तुमच्याकडे गाजर असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. आणि ऑप्शनल पनीर किंवा काजू ऑप्शनल आहे, जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही घालू शकता, अदरवाईज नसेल तरी काही हरकत नाही आहे. सिंपल आहे रेसिपी, खूप कमी वेळेमध्ये बनवण्याचा मी प्रयत्न करत असते. सो ह्या ज्या काही घरी होतं त्या घरच्या इन्ग्रेडियंट्समधूनच मी आज मसाले भात बनवते. सो खरंच खूप छान होतो. नक्की एकदा बघा शेवटपर्यंत आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही कधी लग्नातला आपला मसाले भात खाल्लाय का? तशाच पद्धतीमध्ये हा मसाले भात होतो. अगदी मोकळा म्हणा, सुगंधी म्हणा आणि अस्सल महाराष्ट्राच्या चवीचा. बरं चला, पहिल्यांदा मी इथं घेतलेले 2 चमचे तूप. तर ते छान असं तापल्यावरती आपल्याला घालायचं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल, करपू द्यायचं नाही आहे, करपायच्या आधीच घालायचं आहे. मग त्यामध्ये घालायचे आहेत तुमचे खडे मसाले. खडे मसाला घातल्यावरती त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरे. नंतर घालायचं आहेत लांबडे चिरलेले मी कांदा घातलेला आहे. तुम्ही बारीक चिरला तरी काही हरकत नाही आहे. आता आपला वेळ वाचवण्यासाठी मी असं काहीतरी करत असते. आणि मसाले भात म्हटलं की कमी वेळेत आणि छान चविष्ट आणि पौष्टिक असं आपल्याला खायला मिळतं. तर हा मसाले भात ना की नक्की एकदा करून बघा. तुम्हाला लग्नातली जी चवीची जी मसाले भात आवडते ना, तर तशाच पद्धतीमध्ये होतो. तेही आपण आज घरच्या घरी बनवतोय. त्यामुळे परफेक्ट रेसिपी तर आहेच, योग्य प्रमाण आहे आणि भात मोकळासुद्धा होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, खमंग चव येण्यासाठी एक खास ट्रिक आहे, ती मी लास्टला तुम्हाला सांगते. बरं चला, तर मी इथं कांदा घातलेला आहे, बटाटे घातलेले आहेत. आता ॲक्च्युली काय आहे की मला बटाटा मसाला भातामध्ये जास्त आवडत नाही आहे, त्यामुळे मग कमी घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. थोडंसं गोल्डन ब्राऊन झालं की तर त्यामध्ये आपल्याला काजू टाकायचे आहेत. काजूने खरंच मसाले भात खूप छान होतो. नंतर ह्यामध्ये मी टाकलेलं आहे बीन्स टाकलेलं आहे. गाजर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही गाजरसुद्धा ह्यामध्ये टाकू शकता. मटार टाका, सीझन आहे, संपत चाललेलं आहे सीझन, त्यामुळे आपले ताजे तवाने असे मटार. आणि हे सगळं शिजलं ना मगच टोमॅटो घालायचं आहे, कारण टोमॅटोमधलं पाणी सुटतं आणि बाकीचे जिन्नस हे कच्चे भाजले जातात. त्यामुळे ना की सगळ्यात लास्टला तुम्ही टोमॅटो घाला. आणि टोमॅटो घातल्यावरती मीठ घाला, जेणेकरून जे काही आपले भले मोठे जिन्नस जे आपल्या कुकरमध्ये आहेत ना, तर ते पटकन शिजले जातात. त्यामुळे आपले टाईमसुद्धा सेव्ह होते. तर अशा पद्धतीनं छान असं झालेलं आहे. नंतर ह्यामध्ये मी पनीर टाकलेलं आहे. सो ऑप्शनल आहे पनीर, काजूसुद्धा ऑप्शनल आहे. जर तुम्हाला इन केस आवडत असेल तर टाका, नाही आवडत असेल तरीही राहू दे, काही हरकत नाही आहे. तर मी ह्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं जिरे पावडर टाकायचं आहे, धने पावडर टाकायचं आहे, गरम मसाला टाकायचा आहे. आणि नंतर हे कलर येण्यासाठी मी इथं पहिल्यांदा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे, म्हणजेच चटणी. आणि आता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये चटणी टाकायचं आहे. तर माझी चटणी थोडीशी तिखट नाही आहे आणि कलरसुद्धा आता ह्याचं येत नाही आहे चेंज झाल्यामुळे. सो ह्यामध्ये मी थोडंसं लालपणा येण्यासाठी चटणी वेगळी टाकलेली आहे, तिखट टाकलेले आहे. आणि नंतर हे मस्त असं हलवून घ्यायचं आहे. आणि जे काही तुमच्याकडे भले मोठे म्हणा किंवा जे काही मसाला आहे तर तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता. बिर्याणी मसाला टाका, कारण खरंच खूप छान चव येते बिर्याणी मसाला टाकला तरी. आणि नंतर मी इथे 20 मिनटं तांदूळ भिजत घातलेलं आहे, तर तेच घातलेलं आहे. आता हे ना की आमचे घरचे तांदूळ आहेत, त्यामुळे ह्याची चव जरा काहीतरी वेगळीच येते, कारण जास्त पॉलिश केलेलं नाही आहे. त्यामुळे ह्याची चव खरंच खूप छान लागते. घरी नेहमी माझ्याकडे कोणी येणार असेल ना तर मी नक्की मसाले भात बनवत असते. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, साध्या भाताचं सुद्धा हे खूप छान होतं. आणि म्हणजे ह्या तांदळाचा साधा भातसुद्धा खूप छान होतो, खूप जणांना आवडतो. आणि मी मसाले भात करते त्यामुळे अजून सगळ्यांना खूप आवडतो. मस्त असं वरून कोथिंबीर घाला आणि ह्याला छान शिजू द्या, शिटी द्या 1-2. एकदम भारी आपला मसाले भात तयार होतो, मोकळा होतो. जसं हवं तसं. आमचा ॲक्च्युली तांदूळ कसं आहे सांगते तुम्हाला. जर तुम्हाला मोकळा हवा असेल तर थोडंसं पाणी कमी घालायचं. एकदम एकदम असं छान मऊ जर भात हवा असेल ना, म्हणजे तूप भात वगैरे खायला
किंवा दही भात वगैरे खायला जसं आपल्याला भात मऊ लागतं ना, तर थोडंसं पाणी जास्त घालून शिजवलं ना तर एकदम छान येते. चव तर काय विचारूच नका यार, खरंच खूप छान आहे. आता लास्टला तुम्हाला मी इथे सांगते, जर तुम्हाला हवे असेल तर तूप घाला ह्यामध्ये, अजून टेस्ट खूप छान येते. मी इथे थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे. खमंग चव, स्वाद तर बाहेर खरंच खूप छान येतो. आणि हा मसाला भात तुम्ही कढीसोबत, दह्यासोबत किंवा तूप आणि भात ही खरंच खूप छान लागते. नक्की करून बघा.